आणि आलाय तो डॉट बॉल. नक्कीच थोडासा गुडलेंथ वरती पडल्यानंतर हुसळी घेणारा बॉल आणि जिथे पाहिल्यानंतर संकेत गोळे यांना थोडंसं अंडरलाईन केलं गेलंय, थोडंसं प्रेशर बिल्टअप केलंय. तोही एक चांगला खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे नजरा वळवल्यात उमेश सर. आणि या मॅच मध्ये अक्षय मोरे यांची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस संकेत गोळेच्या बॅट मध्ये निघालाय क्रॅकिंग फटका, परंतु ला 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 जवाब इथे कॅच पकडली जाते आणि ना दिल कुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे अक्षयला मिळालं विकेट. नक्कीच अक्षय यांचा लोअर फुल टॉसचा बॉल, त्याच्यावरती इनसाइड आउटचा फटका खेळला, थोडंसं प्रेशर रिलीज करणारा फटका पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक होते, त्या ठिकाणी प्रोडक्शन दिलं गेलं होतं. पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर पहा क्षेत्ररक्षकाने जमिनीपासून थोडीशी उंची घेतली आणि या बॉलला कॅरी केलं आणि विकेटचं पतन झालंय. जे महत्वाचे फलंदाज संकेत, जे मागच्या वर्षी या स्पर्धेचे मानकरी ठरले होते, मॅन ऑफ द सिरीजचे, ते मात्र पवेलियन इंडला जाताना पाहायला मिळाले. संकेत गोळे खरं तर स्ट्रोक चांगला होता, परंतु तितक्याच चांगलीची आपण कॅच देखील इथे कंप्लीट केली आणि संकेत गोळे आता जड पावलाने माघारीत असताना टोटल झाल्यात एकूण एकंदरीत धावा टीमच्या 26 धावा झाल्यात. 2.2चा इथे खेळ समाप्त झालाय. अक्षय मोरेला आपण पाहत आहोत, कारण का पहिला बॉल वाहीत टाकला, दुसरा बॉल डॉट आला आणि तिसऱ्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी राहिली आहे. टोटल झाल्यात त्या 26. इथे प्लॅनिंग करावं लागेल खरं तर बॅटरला, कारण का धावसंख्या कमी आहे. 2 षटकांच्या पाठीमागे 25 आणि जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे 2 बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल आली आहे. नक्कीच आपण चर्चा केली तर अक्षय मोरे वारसोळी गावचे सितारे आहेत, मात्र त्यांनी सुंदर गोलंदाजी या ओव्हरमध्ये हाताळली. 2 बॉलचा खेळ नक्कीच केलाय, 1 विकेटही त्यांनी मिळवला, 1 धावही दिली आहे. ही त्यांची लेखाजोखा राहिला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती फार वेगाने गोलंदाजी करणारा हा भन्नाट वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. अक्षय मोरे आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघालेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर असणार आहेत. ओल्या पावली थोडंसं गॅप सिलेक्शन परफेक्ट करायचं होतं, परंतु एज लागली जाते आणि बॅक टू बॅक अक्षयच्या खात्यामध्ये 2 विकेट आल्यात. नक्कीच गणेश शेलार, KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, या खेळाडूवरती फार मोठी आशा होती, मात्र यावेळी पहा छेडखानी केली आहे. लेग कटरचा बॉल विथ अँगलने खेळण्याचा, फ्रंटवूड वरती कोणताही फुटवर्क नव्हता या बॅटरचा आणि खडे नो मोमेंट वरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट, कॅरी केला विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश शेलार गब्बर बॅक टू द पवेलियन. गब्बर बाद झालाय. खरं तर हार्ड हिटर फलंदाज शैलेश सर बाद झालाय आणि नवीन बॅटर आता जे येतील ना त्यांच्यावरती खरं तर जबाबदाऱ्या वाढल्या जातील, कारण का फ्रंट फूटचे फलंदाज जे लीड करण्यासाठी आले होते ते तब्बल 3 बाद झालेत. नक्कीच 26 धावांवरती लागलेले हे ब्रेक लागलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चर्चा होतीये, जिथे अक्षय मोरे ऑन हॅट्रिक या स्पर्धेतली यस, आणि आता मात्र येतात अक्षय शेडगे अगेन्स्ट अक्षय सलते अगेन्स्ट अक्षय मोरे, म्हणजे अक्षय अगेन्स्ट अक्षय. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकचा बॉल असणार आहे. बॉल उडालाय, हॅट्रिकची सुवर्ण संधी होतीये. शीला जवान हो सकती है, मुन्नी बदनाम हो सकती है. शीला जवान हो सकती है, मुन्नी बदनाम हो सकती है. शालू ठुमका लगा सकती है, उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है. तो भाई अक्षय जैसा गेंदबाज बैक टू बैक विकेट क्यों नहीं ले सकते हैं? किसी को डाउट? नो डाउट फलंदाज बाद. नक्कीच कोणालाही डाऊट नाहीये, जिथे शॉर्ट लेंथ वरती बॉल हाताला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कॅरी केला आणि जबरदस्त कॅच राजेश यांचा पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेतली खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर या स्पर्धेमधली ही पहिली हॅट्रिक असावी का, हा एक प्रश्न आहे. आणि मला वाटतंय पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय मोरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घातलाय. उमेश सर असं म्हटलं त्यांना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.